आजकाल सक्सेस मिळवायला काही जास्त दिवस लागत नाहीत. हार्ड वर्क, पेशन्स, आता ह्या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्यात. हे खरं आहे का? अजिबात नाही. पण ह्याच गोष्टी आपण खरं मानतोय आणि हीच आपण मोठी चूक करायला लागलोय. आजकाल आपल्या लाईफमध्ये पेशन्स नावाची गोष्ट राहिलेलीच नाही. आपल्या लाईफ डिफॉल्ट सेटिंगवरच चालू आहे. म्हणजे यूट्यूबवरचा 5 मिनिटाचा लाँग व्हिडिओसुद्धा आपण पेशन्सली बघू शकत नाही. तो आपण 2x स्पीडनं बघतो. मॅगीसाठी लागणारे 2 मिनिटंसुद्धा आता आपल्याला जास्त वाटायला लागलेत आणि आपल्याला असं वाटायला लागले की आपल्या लाईफमध्ये प्रेम, सक्सेस, हॅपीनेस, अचिव्हमेंट्स आत्ताच्या आत्ता लगेच, म्हणजे 2 मिनिटाच्या मॅगीसारखं लगेच हवं आहे. आणि त्यामुळेच आपली लाईफ देखील मायक्रोवेव्ह माइंडसेटसारखं झालं आहे. म्हणजे त्या मायक्रोवेव्ह म्हणजे कसं अन्न लगेच शिजतं, तसंच आपल्याला आपल्या लाईफमध्ये वाटतं की सगळ्या गोष्टी मला इन्स्टंट मिळाव्या. समजा तुम्ही नवीन एखादी गोष्ट सुरू करता, जसं वर्कआउट असू दे, बिझनेस असू दे, स्किल असू दे किंवा एखादी नवीन हॅबिट असू दे. आणि काय होतं, सुरुवातीचे 7 ते 8 दिवस आपल्याला खूप उत्साह वाटतो, खूप छान फील होतं. आता मी काहीतरी नवीन करणार, आता माझ्यासोबत चांगलं होणार असं वाटतं. 7 ते 10 दिवस राहू दे, पण पहिले 4 दिवस इतकं छान आणि उत्साह वाटतो आपल्याला. आणि जसजसे दिवस वाढत जातात तसं आपला उत्साह कमी होतो आणि त्यातून आपल्याला रिझल्ट भेटत नाही आणि मग आपलं मन गिवअप करतं आणि क्वेश्चन करायला लागतं. कदाचित हे माझ्यासाठी नाही आहे किंवा ही प्रोसेस खूप मोठी आहे, कधी यातून मला बेनिफिट मिळणार. मागं पण मी ट्राय केलेलं तेव्हा पण झालं नव्हतं. पण खरं तर त्याच वेळी आपलं फाउंडेशन पक्कं होत असतं आणि तिथंच आपण गिवअप करतो. आणि ह्याच माइंडसेटमुळे आपण आपल्यातल्या सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी गमावतो. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पेशन्स, म्हणजे जी प्रत्येक अचिव्हमेंटची की असते. आपण काय करतो, आज एखादी बी लावतो आणि आपल्याला असं वाटतं की उद्या लगेच त्याला फळं लागावे आणि आपण ती खावी. म्हणजे आपल्यात पेशन्सच नाही आणि ते झाड मोठं येण्याच्या आधीच आपण उपटून टाकतो. तसंच होतं, आपण एखादी नवीन सुरुवात करतो पण आपल्याला वाटतं की मला यातून लगेच रिझल्ट भेटावा आणि ते रिझल्ट लगेच नाही भेटले तर मग तिथंच आपण गिवअप करतो. दुसरी गोष्ट म्हणजे डेप्थ, जी आपल्याला खऱ्या अर्थाने बदलत असते. जे इन्स्टंट रिझल्ट असतात ना, म्हणजे जे शॉर्टकट घेऊन आपण रिझल्ट बनवतो एखाद्या गोष्टीमध्ये, ते आपल्याला सरफेस लेवलवरती चेंज करत असतात, म्हणजे वरवर आपल्यामध्ये चेंजेस होतात. पण एखाद्या गोष्टीतली डेप्थ असते ती आपल्याला आतून बदलून टाकते. काहीतरी नवीन शिकायला घेतलं की आपल्याला लगेच वाटतं की मी त्यात एक्सपर्ट बनावं. त्या फील्डमध्ये जी लोकं आहेत मोठमोठी, त्यांच्याशी आपण कम्पेअर करायला लागतो आणि मग नंतर रिअलाईज होतं की ह्या नादात आपण कितीतरी मोठ्या मोठ्या आणि चांगल्या अपॉर्च्युनिटीजसुद्धा गमावून बसतो. समजा आज आपण एखादी नवीन स्किल किंवा एखादी नवीन गोष्ट शिकत असेल आणि त्यासाठी आपल्याला 3 महिने नाही 3 वर्ष लागलीत त्यामध्ये परफेक्ट व्हायला, तर आपण फक्त त्या स्किलमध्ये परफेक्ट होत नाही. त्याच्या डेप्थमधला जो डिसिप्लिन आहे, पेशन्स आहे किंवा कॉन्फिडन्स आहे, तो आपल्यामध्ये आपोआप बिल्ड होत असतो आणि हा माइंडसेट बदलून आपण पुढे जाऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे फिनिश लाईनकडे लक्ष न देता आपण ट्रॅकवर लक्ष देऊया. म्हणजे इमॅजिन करा, आपण एखाद्या 10 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये धावतोय आणि जर का आपलं लक्ष सारखं फिनिश लाईनकडे असेल, म्हणजे फिनिश लाईन कधी येणार आपण त्याच्याकडे जर का बघत असेल, तर प्रत्येक त्यातलं जे पाऊल आपण टाकतोय ते आपल्याला लांब वाटणार आणि आपल्याला थकवा येणार. पण जर तुम्ही त्या प्रत्येक पावलातला रिदम एन्जॉय केला तर फिनिश लाईन कधी आली हे आपल्याला कळणार देखील नाही. तसंच आपल्या लाईफमध्ये आहे. रिझल्टपेक्षा जर का आपण प्रोसेसवरती लक्ष दिलं तर आपण त्या गोष्टीचा जो प्रवास आहे तो एन्जॉय करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या गोल्सचं स्नॅक साईजमध्ये डिवाईड करूया. कधी आपल्याला भूक लागली तर त्या थाळीतलं जे जेवण आहे ते एकदम एका घासात संपवतो का? नाही. आपण एका वेळी एकच घास खातो. आपण जे काही ठरवले, एखादं स्किल असू दे किंवा हॅबिट असू दे, त्या हॅबिटला आणि त्या गोलला आपण छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड केलं तर ती गोष्ट आपल्याला अचीव करायला सोपी जाते. तिसरी गोष्ट म्हणजे घड्याळ नाही तर कंपासचा यूज करूया. जर का आपण इन्स्टंट सक्सेसच्या पाठीमागे लागलो तर आपण फक्त घड्याळाकडे लक्ष देणार, म्हणजे हे कधी मिळणार, मला कधी मिळणार. पण खऱ्या ग्रोथसाठी आणि खऱ्या सक्सेससाठी आपल्याला लागतो ते कंपास, म्हणजे दिशा. समजा आपल्याला हे माहीत असेल की मी योग्य दिशेने चालली आहे का आणि ती दिशा बरोबर आहे का, तर मग आपल्याला डेस्टिनेशन कधी ना कधीतरी मिळणारच. म्हणूनच काही गोष्टींना आपल्या लाईफमध्ये खूप टाईम लागतो, कारण त्या गोष्टी आपलं लाईफ बदलणार असतात. तर प्रवास स्लो असला तरी चालेल, कारण मास्टरपीस बनायला सीझन्स लागतात, सेकंड नाही. सो वी आर अ मास्टरपीस. सो याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. मी ऋतुजा, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.